श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे पाणी कसे बनवावे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। श्री स्वामी समर्थ। सकाळी तारक मंत्र ऐकल्याने स्वामी महाराजांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। थोडक्यात सांगायचे म्हणजे अशक्य गोष्टी शक्य होते। ज्या कामासाठी आपण निरंतर प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांना यश येत नाही त्यावेळेस आपल्याला तारक मंत्राचं पाणी किंवा तारक मंत्र म्हणावे, म्हणजे महाराजांची कृपा दृष्टी त्यावर होते। सद्गुरूंची दृष्टी त्यावर पडली की ते कामे सहज होऊ लागतात, म्हणून आपण ही सेवा करत असतो। तर चला आज आपण तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्वामींच्या समोर आसन घेऊन बसायचे आहे। 2 अगरबत्ती लावायची आहे। 1 ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी कोणताही ग्लास घ्या, काचेचा घ्या, स्टीलचा घ्या, आणि त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र हा म्हणायचा आहे। 11 वेळेस तारक मंत्र हा आपण गुरुवारपासून सेवा ही चालू करायची आहे। तर आपल्याला 11 दिवस हे सारखे नित्यनियमाने सेवा करायची आहे। आणि ते 11 वेळेस तारक मंत्र झाल्यानंतर जी रक्षा खाली पडते, अंगारा म्हणतो आपण त्याला, अगरबत्तीची त्यातली थोडीशी रक्षा त्यामध्ये टाकायची आहे आणि ते पाणी घरातील सगळ्यांनी प्यायचे आहे। आणि जर का कोणाला त्रास असेल, व्यसन सोडायचे असेल किंवा मुले अभ्यास करत नसतील, नजर दोष असेल तर त्यांनाही हे पाणी तुम्ही देऊ शकता। यापासून रक्षण होते आणि आपल्या भोवती कवच असते, कवच तयार होते। महाराजांचा आशीर्वाद खास करून राहतो। ज्यावेळेस आपण हे पाणी बनवतो त्यावेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की महाराज, मी ह्या कार्यासाठी ही सेवा करत आहे, तर तुम्ही माझी ही विनंती पूर्ण करा, असं महाराजांना तुम्ही मनोमन प्रार्थना करायची आहे। आणि 11 दिवस आपल्याला निरंतर तारक मंत्राची सेवा करायची आहे आणि 11 दिवसानंतर पण आपण जी स्वामी सेवा करतो त्यामध्ये तारक मंत्राची सेवा ही करायचीच आहे। तारक मंत्राची सेवा ही खूप छान आणि खूप चांगली आहे आणि खूप सोपी आहे, त्यामुळे सगळ्यांनी ही सेवा केलीच पाहिजे। झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवी रुजू करते। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।